बोलत असेल ना, अर्ध्या रात्री हिला हाकलून दे ना घरातून. बघा सारंग, सारंग दारू काढ. काय झालंय? इथे काय करतायत सगळे? ती मूर्ख मुलगी सारंगच्या रूम मध्ये गेली. सारंग दारू काढ. आई थांब. माझ्यावर आवाज चढवलास हिच्यासाठी, या मुलीसाठी. एकतर हिला तुझ्या बेडरूम मध्ये घेतोस तू. तुला माहिती आहे ही मुलगी तुझ्या बेडरूम मध्ये आलेली मला खपत नाही. तरी सुद्धा सारंग मी आधीच सांगून ठेवलं, माझ्या मनाविरुद्ध जर का तू वागलास तर मी हे घर सोडून निघून जाईल. नाही थांबणार. काय आई, अगं आई ऐक ना. गाडी काढा. आई असं काय करतेस? गाडी काढा पटकन. आई ऐक माझं. प्लीज आज जा. माझ्याशी प्लीज बोलू नकोस आणि माझ्या मागे मागे अजिबात येऊ नकोस. तुला माझी शपथ आहे. जा आज जा. चला. कुठे चाललीस पण तू? मॉम. मॉम, अरे क्या बात आहे, आज सगळे एकत्र जमलेले. काय रे, हा काय झालंय? अरे बोला. ही मुलगी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत संकट येतच राहणार. वाक्य चांगलं आहे. काय केलं हिने आता? मॉम घर सोडून निघून गेले हिच्यामुळे. काय घडलंय ते विचारलंय दादाने. तू सांग सारंग, काय घडलंय? मी सांगते.
आधीच सांगून ठेवलं, माझ्या मनाविरुद्ध जर का तू वागलास तर मी हे घर सोडून निघून जाईल ना. का गेलीस तू सारंगच्या रूम मध्ये? तुला आईने सांगितलं होतं ना. दादा, तिची काही चूक नाही यात. अरे सिच्युएशनच तशी होती. काय सिच्युएशन होती हो? हा? काय अशी सिच्युएशन होती? बायको असून बी ती तुमच्या रूम मध्ये येऊ शकत नाही, ही सिच्युएशन? कुठं झोपायचं तिनं? किचन मध्ये? हा? काय बोलताय सारंगराव तुम्ही? फुलासारखी जपले हो आम्ही आमच्या पोरीला. जेव्हापासून माझं लग्न झालंय ना, आईसारखं वाढवलंय मी तिला. तर हाताच्या फोडासारखं जपलंय तिला आणि तुम्ही असं वागवता? काय एरवी चुरू चुरू बोलता ना तिच्या बाजूला तुम्ही दोघं. आता घ्या ना बाजू. थांबा, इकडे ये ना इकडं. काय कमी आहे या पोरीमध्ये? सांगायला काय कमी आहे? दिसणं सोडलं तर काय कमी आहे या पोरीमध्ये? नाही हो, तुमचं म्हणजे कसं आहे माहितीये का? बडागर नि पोकळ. नाव नुसतं म्हटते मेहेंदळे, लक्षण खोट सगळ्यांचं. तिनं तुमच्या खोलीत काय यायचं नाही हो सारंगराव? अहो लग्नाची बायको आहे ना तुमची. जयंती, काय जयंती? चला सोडा मला, सोडा मला. जाऊन सांगू ते सासू सासऱ्यांना काय परिस्थिती आहे हिची. जाऊन सांगते सासू सासऱ्यांना की या सावळीची सावली सुद्धा या सारंगरावाला नकोय म्हणून. चला चला सोड. काय चाललंय काय? हा, घेऊन जाऊया ना तिला घरी. कशाला ठेवायची इथं? सारंग सर, थांबवा ना त्यांना. माझ्या घरच्यांना कळलं ना तर त्यांना सहन नाही होणार. तुम्ही थांबा ना, मी पाया पडते तुमच्या. बघा कशा हात जोडले सावळीचा त्यांच्यासोबत. भाऊ म्हणून तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? कष्ट केलं आयुष्यभर तुमच्या बहिणीनं. काय वाटलं होतं तुम्हाला? कोणत्या घरात दिली की सुखात राहील पोरगी? ही सुखात आहे बघा, तिचं तोंड बघा. थोडा मला आणि चला जाऊन सांगतेच आता मी, आणि तिला घरीच घेऊन जाऊ आपण. ठेवायचं कशाला इथं? काय चाललंय ना? चला. वहिनी शांत व्हा जरा. दादा, वहिनींना जरा गेस्ट रूम मध्ये घेऊन जा आणि शांत करा. सारंग साहेब हे बघ, रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला, या घरातल्या गोष्टी या घरातच राहू द्या. पण यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे. चल तू. दादा, सारंग, आईला शोधायला हवा. आई कुठे गेली ते बघावं लागेल. आईची गाडी ट्रॅक करा लगेच. आईला शोधायला कुठेही जायची गरज नाही. आई सेफ आहे. इनफॅक्ट ती आपल्या रिसॉर्टवर आहे. बऱ्याच प्रयत्नांनी तिने माझा शेवटी फोन उचलला आणि ती म्हणाली की मला मनशांती हवी आता फक्त. मग चला ना आपण निघू तिकडे. नको सर, प्लीज ऐक माझं. मी ओळखतो तिलोत्तमाला. आपण तिला तिचा वेळ घेऊ देऊया आणि मग जाऊया तिला आणायला. नाही, आपण मॉमला त्यांचा वेळ देऊच. पण ज्या मुलीमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत तिच्या बाबतीत आपण कोणताही निर्णय नाही घेणार आहोत का? खरं निर्णय तर आज होणार.
ज्या मुलीमुळे माझ्या आईने हे घर सोडलंय ती मुलगी हे घर आजच्या आज सोडणार. तुला काय गरज होती कांगाव करायची? मुळात या घरात आपण पाहुणं म्हणून आलोय आणि पाहुण्याने पाहुण्यासारखं वागावं. नसत्या चौकशा करायची काय गरज होती तुला? त्याला काय म्हणतात माहितीये का? चोराच्या उलट्या. आवाज आहे ना माझ्यावर नाही, तिकडे बाहेर चढवायचा त्या लोकांवर. अहो, काय अवस्था करून ठेवली तुमच्या बहिणीची? हा, हे बघून मी तुम्ही शांत कसं काय राहू शकता? अगं अशा प्रसंगी शांतच राहायचं असतं. तुझ्या या मूर्खपणामुळे या घरात किती भांडणं होणार आहेत कळतंय वय तुला? आपल्या आईला जर घरात पुन्हा आणायचं असेल ना तर एकच उपाय आहे. या मुलीनी आत्ताच्या आत्ता हे घर सोडायचं. राजकुमार, बस. एवढं टोकाला जायची गरज नाही. अरे सावली सून आहे आपल्या घरची. सारंग आणि सावलीचं रीतसर लग्न झालंय. 7 जन्माच्या एका अतूट बंधनात बांधले गेलेत ते. हो, आणि आपले संस्कार हेच शिकवतात आपल्याला की एकदा एखादं नातं जुळलं की ते आयुष्यभर टिकवावं. आणि मुळात सावली वहिनी या घराचा भाग आहे, त्यामुळे ती इथे राहणार की नाही हा प्रश्नच समोर येऊ शकत नाही. आपण ना उगाच या सगळ्यावरती उगाच नाही हा सोहम. जर हिचा भाऊ हिला इथून नेत असेल तर तिला जाऊ देत. तशी तिची या घरात जागा नाहीये. ती गेली तर ती तिच्या घरी सुखी राहील आणि आपण आपल्या घरी सुखी राहू. आणि हवं तर लिगली सेपरेट करू ना तिला. ॲलिमनी देऊ तिला. किती पैसे हवे तितके देऊ. ज्या क्षणाला ही मुलगी या घरातून बाहेर जाईल त्या क्षणाला आपण सगळे सुखी होऊ. त्यामुळे हे सगळं उगाच नाहीये. सावलीला घराबाहेर काढण्याचा निर्णय आपण नाही घेऊ शकत. हा, मग तिने ह्या घरात येण्याचा निर्णय तरी कुठे आपण घेतलेला सारंग? तिचाही निर्णय नव्हता तो. हा अपघात होता आणि सगळ्यांनाच माहिती आहे. तिला या घरात राहायचंय की नाही राहायचंय हा पूर्णपणे निर्णय तिचा असेल. तू बोलतोस सारंग? आपल्या आईने सर्वात जास्ती प्रेम तुझ्यावर केलं आणि आज या मुलीमुळे आपली आई घराच्या बाहेर गेलीये, घर सोडून गेलीये. सारंग, मला वाटलेलं अरे हे ऐकल्यानंतर तू हिचा हात धरशील आणि घराच्या बाहेर काढशील. दादा बस, मध्ये बोलायचं नाही. आपल्यावर आईचे संस्कार आहेत दादा, आणि ते संस्कार सावलीला घराबाहेर काढण्याचा अधिकार मला नाही देत. हो, मग तुझ्या सोकॉल बायकोमुळे माझी आई हे घर सोडून गेलीये. हे संस्कार आहेत का रे तुझ्यावर? कॉंग्रॅच्युलेशन्स. आधी आई आणि मुलामध्ये भांडण लावलंस, आता भावाभावामध्ये भांडण लावलंस. झालं तुझ्या मनासारखं? एखादी स्वाभिमानी मुलगी असती ना तर सरळ या घराच्या बाहेर निघून गेली असती. पण तू, तसंही तुला जगन्नाथने ह्या घराचं वाटोळ करायला पाठवलेलं ना. झालंय वाटोळ. मिळालं समाधान. माझ्या या घरातून जाण्याने या घरचे प्रश्न सुटणार असतील तर जाते.
व्हेरी गुड. सावली थांब. सारंग, हा निर्णय घ्यायची तुला काही गरज नाही. मी तुम्हाला शब्द देतो, आईला मी पुन्हा या घरात घेऊन येईन. माफी नको मागू सावली, तुझी काही चूक नाही आता. चल. काय कुठं चल हा कुठं चल काही नाही हा काय करताय तुम्ही काय करताय म्हणजे? आपल्यामुळं या घरात सावलीला त्रास होतोय. तिचा संसार सुरू आहे, उगाच आपली लुडबुड नको. चल. तिच्या संसार तिच्या संसार आधीपासून फाटका आहे. आपण इथे आलो पाहिलं म्हणून आपल्याला कळलं तरी ए उगाच जास्तीची बोलू नको. आतापर्यंत तिने तिचा संसार सांभाळलाय, यापुढं पण सांभाळ. मी का आता इथे थांबणार नाही. तुला जर माझ्यासोबत यायचं असेल तरी ये, नाहीतर येणारच नाही मी. मी तर येणारच नाहीये. उद्या रथसप्तमीचा कार्यक्रम आहे, लय काम आहेत मला. पण तुम्हाला जायचंय ना, ठीक आहे. ही तुमची पिशवी, निघा. चल जा जा ना. अहो झाला तो तमाशा तर काहीच नाही. उद्या याच्यापेक्षा मोठा तमाशा होणार आहे. सावळीचं हळदी कुंकू आहे ना, नाही त्या सावळीवर संक्रांत आणली ना तर नावाची जयंती कुटलवार भागवत नाही. तुळशी आई, आई मुलाचं नातं किती सुंदर असतंय ना. अशा नात्यात माझ्यामुळं किंवा कोणामुळंच दुरावा येऊ देऊ नको. हा, जर तिलोत्तमा मॅडम घरी नाही आल्या ना तर सून म्हणून मला घर सांभाळता आलं नाही असं पाप माझ्या माती लागलं. तुळशी आई, तू तिलोत्तमा मॅडमना घरी घेऊन येण्याचं यश सारंग सरांना मिळवून दे. सावळे म्हणजे या घरात तुझं जे काही चाललंय ते घरी सांगायचं नाही, हे काही जमणार नाही हा मला. म्हणजे तुझे सत्य किती काळ लपवणार ना मी. लग्नाच्या पहिल्या रात्री तू फोन करून सांगितलं होतंस ना आम्हाला सगळ्या घराचं वर्णन, तेव्हा डाऊट आला होता मला. पण कालच्या तमाशानंतर तर मी कन्फर्मच झाली. घरच्यांपासून कसं लपवायचं बरं हे सगळं? यासाठी तुला माझी फक्त एवढीच मदत करायची आहे, तुला फार काही नाही करायचं. तुळशी आईची शपथ घ्यायची आणि हे म्हणायचं की वहिनी तुम्ही जे काही सांगाल मी तसं सगळं करीन. मग बघ मी घरी काहीच सांगणार नाही. पण काय करायचंय? तू फक्त तुझ्या तुळशी आईच्या साक्षीनं मला शब्द दे. तुम्ही चहा का पीत बसलात? चला आपण आईला घेऊन येऊया. राजकुमार, सारंग चाललाय तिला आणायला आणि माझं बोलणं झालंय तिच्याशी. पैस तू चहा घे. डॅड, मी मॉमना भेटायला चाललो. सारंगही निघालाय तिच्याकडेच. तुम्ही दोघं एकत्र जा. ठीक आहे. मी निघतो. सारंग, मी पण येते सोबत. काय झालंय? कशाला रडताय? वहिनी, याला काय म्हणतात माहितीये का? करायला आलोय पण झालं. आम्हाला वाटलं होतं की आमच्या सावळीचं पहिलं हळदी कुंकू आहे, कसं ताटात साजरं करू आम्ही.
वाण बिन घेऊन आलो होतो आम्ही नवरा बायको दोघं. पण हे गेले निघून आता. कारण काल जो काही ड्रामा, काल जो काही गोंधळ झाला तो बघून यांना वाटलं की हळदी कुंकू काही होणारच नाही. तुमचं पण बरोबर आहे म्हणा. घरावरच एवढी संक्रांत आलेली असताना हळदी कुंकाचा कार्यक्रम तुम्ही कसा करणार? जाते आता मी पण. जावा जावा ना. जावा म्हणजे जावं म्हणजे जायचं असतं. वहिनी अशी कशी जाऊ बरं? अहो रिक्षाने जावा. जाते. नाही जातेच ना मी. आता जातेच. पण काय सांगू? गावात जेव्हा बायका विचारतील की बाई जयंती दाखव बरं आमच्या सावळीच्या पहिल्या हळदी कुंकाचे फोटो, काय दाखवू मी त्यांना? काय सांगू? नाही गावातल्यांचं राहू द्या हो तुम्ही. सासू सासऱ्यांना काय सांगू विचारे? काय सगळं घडलेलं सांगू का मी त्यांना? सांगू का? बिचाऱ्यांना सहन होणार नाही. पण तुम्हाला काय ना त्याचं? नाही जाऊन कशाला सांगायला पाहिजे? फोनच करते आणि सांगते मी. एक मिनिट. कोणालाही फोन करण्याची गरज नाही. ठीक आहे, करा काय ते हळदी कुंकू. काय आई इथे नसताना कुठलाही सण साजरा करायची गरज नाहीये बाबा. राजकुमार, हे माझं ओपिनियन आहे. निर्णय तुमचा आहे. आता ह्या परिस्थितीत इतर काही उपाय आहे का आपल्याकडे? मी ऑफिसला जातो. नील चल. नाही दादा, मी थांबतोय इथे. आशीर्वाद द्या, कार्यक्रम चांगला होऊ दे म्हणून. हा मी आले तयारी करून. थँक्यू. ठेवा. आई, आई, ऐश्वर्या तुला काय सांगितलं होतं? एकटी आहे ना, याला का घेऊन आलीस तू? सारंग तू प्लीज जा इथून. माझा राग अजून शांत झालेला नाहीये. मी रागाच्या भरात उगाच काहीतरी तुला चुकीचं काहीतरी बोलेन आणि तू जा प्लीज जा. सारंग प्लीज जा. माझं एकदा ऐकून घे. नाही, सावलीचं काही चुकत नाहीये. उगाच तिचा द्वेष करतेस म्हणून सगळं चुकीचं दिसतंय तुला. उगाच मी उगाच द्वेष करते तिचा? हे तुला तरी पटतंय का? का नको करू तिचा द्वेष? मी मला सांग. तुझं अस्मीवर खूप प्रेम होतं. अस्मी तुझा जीव की प्राण होती, हो ना? तू नितांत प्रेम केलंस तिच्यावर. पण या पोरीमुळे तुझं आणि अस्मीचं लग्न होऊ शकलं नाही. तिच्यामुळे. मला एक कारण दे ना, एक कारण दे. मी द्वेष का नको करू तिचा? मला सांग. आई, तू हे सगळं जे काय बोललीस आहे त्यातलं सावलीनं काय केलंय? सावलीची काय चूक आहे यात? हे सगळं तर जगन्नाथने केलं. जगन्नाथने आपल्याला त्रास दिला, तसाच सावलीला आणि तिच्या कुटुंबाला पण त्रास दिलाय. तिचं पण आयुष्य पणाला लागलंय. सावळे, ही साडी नेस. काय काय कुठं कधी कसं एवढे प्रश्न नको विचारू. सकाळचं आठवते ना, तुळशी आई समोर तुम्हाला शब्द दिलास, पाळायची वेळ आली आता. घे. वहिनी पण या घरातच आहे हळदी कुंकू. हा त्यासाठीच नेसायची साडी.
शब्द पाळ बरं का, साडी नेसून ये. हं? वहिनी वहिनी ऐका ना वहिनी, मी विठ्ठला काय करू मी आता? बाबा आईंनी फोन उचलला का? नाही, ती फोनच उचलत नाही. आणि सारण पोचला की नाही? नाही, त्याच्याशी बोलणं नाही झालं. थांब, मी त्याला परत करतो फोन. बाबा बाबा त्या कार्यक्रमाला परमिशन देऊन तुम्ही फार मोठी चूक केली आहे. का? काय झालं? बघा तुम्ही चला बघा. चल. वेलकम टू द हळदी कुंकू कार्यक्रम. माझी नणद सावळी सारंग मेहेंदवे तिच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही सगळेजण इथे मेहेंदवे घरात आलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अहो पण सावली कुठे आहे? बोलवा तिला. घेऊन येते ऑली. अरे बापरे, हे जर तिलोत्तमानं पाहिलं तर ती कोणालाच सोडणार नाही. बाबा हे जर आईला कळलं ना तर सॉलिड वाट लागेल. कठीणच आहे सगळं. टाळ्या टाळ्या, ही माझी नणंद सावळी. सावली, हे सगळं काय आहे? ते मी ठीक आहे, जे काय असेल ते असेल, पण हा कार्यक्रम लवकरात लवकर आटपा आता. कारण एवढ्यात तिलोत्तमा आली ना तर तिची रिॲक्शन काय असेल याची खात्री देता येत नाही. वाय सो सिरियस, फास्ट अँड फ्युरियस. चल ग, देवाला नमस्कार करून ये. चल 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 चल. मला आता तुम्हाला कंटाळा येणार नाही बरं का, कारण माझी मागे जी बसली नणंद सावली सारंग मेंदळे तिचाच पहिले हळदी कुंकू आहे. आणि या हळदी कुंकवात आम्ही अशी धमाल करणार आहोत, असे खेळ खेळणार आहोत. कुठले ते माहितीत का? तीळ गोड. चला सुरू. तीळ गोड. तरी सुद्धा चल एक क्षण आपण धरून चालूया की तू जे काय बोलतोयस ते खरं आहे. हा, पण ती पोरगी जर का जगन्नाथच्या समोर आलीच नसती तर जगन्नाथ तिला आपल्या घरामध्ये प्लांट करू शकला असता का? त्याने वेगळे प्रयत्न केले असते आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायचे, पण तो यशस्वी झालाच नसता. आणि आपल्याला पोखरत राहिला असता रोज थोडं थोडं, जोपर्यंत त्याच्या मनासारखं होत नाही तोपर्यंत. सावलीमुळे जगन्नाथचा खरा चेहरा आपल्याला दिसला आहे, म्हणून तर ते प्रकरण तिकडेच थांबलं. आपण सावध झालो आई. तुला कुठली भीती वाटते आई? की कधीतरी त्या पोरीचा तू बायको म्हणून स्वीकार करशील याची भीती वाटते. आता आपण सगळ्यांना धुणं धुणार आहोत. हा वॉशिंग मशीनचा जमाना असला ना तरी पण आज आपण हाताने धुणं धुणार आहोत. हा, तयार आहात ना? चला तर मग सासूबाईंचं धुणं. सोहम, बबलू, प्लीज काहीही करा आणि हा कार्यक्रम लवकरात लवकर संपवा. आई
इथे बघ माझ्याकडे. माझ्या डोळ्यात बघून सांग, मी कधी खोटं बोललोय तुझ्याशी? कधी विश्वास मोडलाय मी तुझा? नाही, आत्तापर्यंत तरी कधीच नाही. पण आत्ताची परिस्थिती बघता तू यापुढे काय करशील मला विश्वास नाही. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भीती म्हणजे अंधार. मी जेव्हा त्या अंधारात असतो नाही, तुझा मायेचा स्पर्श मला जाणवतो. माझ्या तोंडी एकच शब्द असतो, आई. तू सर्वस्व आहेस माझ्यासाठी. हे दिवस रात्र जे मी कष्ट करतो ते फक्त तुझ्यासाठी करतो मी. तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तुझ्या संस्कारांना आणि तत्वांना धरून चालणारी व्यक्ती आहे मी. सावलीशी मी माणूस म्हणून जे काही चांगलं वागतोय ते जर तुझ्या तत्वात बसणार नसतं ना, तर मी तसं वागलो पण नसतो. हे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमाला साक्षी ठेवून मी तुला सांगतो, माझ्या मनात सावलीबद्दल काहीच नाहीये आणि भविष्यात पण काहीच नसणार. एक माणूस म्हणून आणि तुझे संस्कार जे माझ्यावर झालेले आहेत त्यामुळे आजपर्यंत मी तिच्यासोबत आहे. यावर तरी विश्वास बसू शकतो तुझा? सारंग, मला असं वाटतं जोपर्यंत ती मुलगी आपल्या घरात आहे तोपर्यंत मॉमने घरी येऊ नये. आणि तरी जर का तुला वाटत असेल की मॉमने घरी यावं तर त्या मुलीने मॉमची माफी मागितली पाहिजे. पण ती स्वतःहून माझ्या खोलीत आलीच नव्हती. मी तिला खोलीत येऊ दिलं होतं कारण खोलीच्या बाहेर ती वहिनी होती. तिला जर खरं कळलं असतं नाही तर तिने गावभर केलं असतं. आपलं नाव खराब झालं असतं. त्या आई, विश्वास ठेव माझ्यावर. सावलीच्या मनात माझ्या बाबतीत काही नाही आहे आणि माझ्या मनात पण तिच्या बाबतीत काही नाही आहे. त्यात सावलीची चूक नाही आहे. हा राग प्लीज विसरून जा आणि घरी चल आई. लाट्या 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 लाट्या. खरंच हिने काही केलं असेल का? वहिनी, हे सगळं थांबावं लागेल. आपल्या हातावर चाललंय. काहीतरी कर, नाही तर. जयंती वहिनी, ऐका ना, प्लीज आपण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची का? अजून 5% बी झालं नाही. लय खेळायचंय आम्हाला. आम्हाला सगळ्यांना फार महत्वाची कामं येतात. तुमचा जर कार्यक्रम नाही संपला तर आम्हाला तो मध्येच थांबवावा लागेल. चालेल का तुम्हाला? मेन ड्रामा व्हायच्या आत कार्यक्रम संपायला नको. मॉम, सारंग जर इतकं म्हणतोय तर मला असं वाटतं तुम्ही घरी यायला पाहिजे. प्लीज. घरी सगळे वाट बघताय तुझी. चल घरी. मी येईन, पण एका अटीवर. माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे की तू त्या पोरीला कधीच बायको म्हणून स्वीकारणार नाहीस आणि तिच्या प्रेमात तर त्याहूनही पडणार नाहीस. हे माझी शपथ. मी शपथ घेतो आई. सावलीला बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही. घरी गेल्यावर जे काही घडणार आहे त्यानंतर सारंग तू काहीच करू शकणार नाहीस.
सावली तुझे मिस्टर कुठे आहेत ग? तो जरा कामानिमित्त बाहेर गेलाय. सारंग त्याला फोन करतो आणि त्याला सांगतो मुद्दाम उशीर कर. बबलू, अरे या सगळ्यामध्ये जर मॉमने यायला नकार दिला ना तर बरं होईल. तिलोत्तमा मेहेंदळे आणि मला माझ्या घरात फक्त 3च प्रकारच्या वस्तू चालतात. सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर. एका मिनिटात ही जागा मोकळी करायची आहे. सगळ्यांनी इथून निघून जायचे. ज्या व्यक्तीने ही सगळी तयारी केली आहे ती व्यक्ती फक्त इथे थांबेल. बाकी सगळ्या जणी निघून जायचं एका मिनिटात. अरे देवा, जर या बाईने माझं नाव घेतलं तर सावळीच्या आधी माझ्याच कानाखाली पडल. आउट. अच्छा, म्हणजे हे सगळं तू घडवून आणलंयस तर. तिलोत्तमा, आता यापुढे फक्त माझा आवाज ऐकू येणार. खरं तर माझा तुझ्यावर काहीच अधिकार नाहीये, पण इथे उपस्थित सगळ्यांवर माझा पूर्ण अधिकार आहे आणि आयुष्यभर राहणार आहे. Am I clear? आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे. एकतर माझ्या आयुष्यात का आलीयस तू? माझ्या लेकाच्या आयुष्यात का आलीयस? ज्या रंगापासून मी त्याला कायम लांब ठेवलं तो रंग बलून माझ्या मुलाच्या आयुष्यात तू का आलीयस? या रंगाने ना माझ्या घराला नासवलेस तू. ज्या कलुषित रंगापासून मी माझ्या घरच्यांना लांब ठेवलं होतं त्या रंगाने तू माझ्या घरात आलीयस. तो रंग घेऊन माझ्या घरात आलीयस का? सांग ना. काय हो चंद्रकांत मेंदळे, मी हिला प्रश्न विचारतेय, ही उत्तरच देत नाहीये. तुमच्याकडे आहेत उत्तर? हा, घ्या ना, बाजू घ्यायची हिची. आणि तू ग अमृता, तुझ्याकडे आहेत उत्तर? आता मान खाली घालायची नाटकं करून दाखवू नकोस. हा, तुला सुद्धा माहितीये हिच्या अंगावर हा जो रंग आहे ना माझ्या घराच्या रंगाचा बेरंग केलाय. तुला सुद्धा ठाऊक आहे ते. मला हळदी कुंकवाचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम आहे तो या रंगाचा. का केलंस तू असं?
आतापर्यंत तू माझा चांगुलपणा बघितलायस, पण आता नाही. तू चल चल तू. माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झालेत, कायमचे. परत पाऊल नाही ठेवायचं इथे. आता साक्षात देव जरी आला ना तरी सुद्धा मी तुझा स्वीकार करणार नाही, कळलं? चल दूर हो माझ्या नजरेपासून, चल. तू असं नाही ऐकणार. थांब. या घराचे दरवाजे या पोरीसाठी मी कायम बंद केलेत. आता ते परत कधीच उघडणार नाही. आणि कोणीही प्रयत्न सुद्धा करू नका. काय? ऐश्वर्या, लवकरात लवकर या घराची शुद्धी करून घे.